नमस्कार. दूरदर्शन प्रस्तुत कृषी दर्शन या कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. दर्शक हो, उत्तम आरोग्यासाठी फळे आणि भाजीपाला जेवढ्या महत्त्वाचं आहे तेवढाच महत्त्वाचे असतात तृणधान्य. आणि थोडक्यात सांगायचं म्हणजे समतोल आहार हा अतिशय गरजेचा आहे चांगल्या आरोग्यासाठी. अनुषंगानं आपलं धान्य आपलं आरोग्य हा विषय आज आपण निवडलेला आहे. या विषयावर मार्गदर्शन करण्याकरता आज आपण आपल्या स्टुडिओमध्ये आमंत्रित केलेलं आहे डॉक्टर माधुरी रेवणवार मॅडम यांना. नमस्कार मॅडम, आपलं स्टुडिओमध्ये स्वागत. मॅडमबद्दल सांगायचं तर कृषी विज्ञान केंद्र सगरोळी येथे त्या वरिष्ठ वैज्ञानिक तथा प्रमुख म्हणून कार्यरत आहेत. मॅडम, आपण चर्चेला सुरुवात करू. हो. सर्वप्रथम आम्हाला हे सांगा की आपलं धान्य आणि आपलं आरोग्य ही संकल्पना नेमकी काय आहे? मॅडम, आपलं धान्य आणि आपलं आरोग्य म्हणजे थोडक्यामध्ये आपल्या रोजच्या जेवणामध्ये जर आपण विचार केला तर सर्वसाधारणपणे वरण, भात, भाजी, पोळी किंवा भाकरी आणि लोणचं, चटणी असं आपलं पूर्ण जेवणाचं ताट असतं. पण तेवढंच गरजेचं आहे आपलं पोट भरणं, आणि पोट भरवण्याचं काम करतात हे तृणधान्य. म्हणून ही तृणधान्य देखील तेवढेच पोषक असणं गरजेचं आहे. आणि हीच संकल्पना घेऊन तृणधान्य म्हणजेच मिलेट्स ज्याला आपण म्हणतो की हे किती महत्त्वाचे आहेत हे आपल्याला याच्या थ्रू सांगायचं आहे. बरं, जेव्हा आपण मिलेट्सबद्दल बोलतो तेव्हा नेमके मिलेट्स म्हणजे काय, त्यामध्ये कुठल्या या तृणधान्यांचा समावेश होतो आणि त्यांना सुपरफूड का म्हणतात? मिलेट फूड आपण म्हणतो, रवा आहे, मैदा आहे किंवा मुरमुरे आहे, पोहे आहे, हे येतात. पण जेव्हा 2023 मध्ये इंटरनॅशनल इयर ऑफ मिलेट असं जाहीर केलं, आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्ष, मिलेट इयर, कशामुळे केलं आहे की आपण काही जे आपले पारंपरिक मिलेट्स आहेत हे आपण कुठेतरी विसरलोय. जे आपल्या भारताचे मुख्य तृणधान्य होते, आपल्या आहाराचा मुख्य घटक होते की ज्वारी, बाजरी, नाचणी, सावा, राळा, कोदरा किंवा कांगणी असं आपण जे म्हणतो, भगर, हे आपलं मुख्य धान्य होतं. आणि ही सगळी मुख्य धान्य ह्यासाठी होते की बघा, कुठल्याही संकल्पनेच्या मागे किंवा आपल्या पारंपरिक खाद्याच्या मागे एक सायन्स आहे. हे प्रत्येक तृणधान्य हे पौष्टिकतेने भरगच्च होती. ह्या सर्व तृणधान्यांमध्ये आपल्या शरीराला आवश्यक असलेली प्रथिनं, कार्बोदकं तर असतातच, पण प्रथिनं, लोह, कॅल्शियम किंवा इतर सूक्ष्म अन्नद्रव्य हे भाजीपाल्यांच्या तुलनेमध्ये भरपूर प्रमाणामध्ये ह्या तृणधान्यांमध्ये होती. आणि यामुळेच आपल्या शरीराला आवश्यक असणारी सगळी पोषक तत्वांची पूर्तता ह्या तृणधान्यांमधून व्हायची. आणि म्हणूनच ह्याला सुपरफूड पण म्हटलेलं आहे. आता जर आपण विचार केला तर आपल्या जीवनशैलीच्या अनुषंगाने विचार केला आणि काही असे आजार आपल्याला सातत्याने वाढताना दिसत आहेत आपल्या भारतामध्ये, विशेष करून जसं मधुमेह आहे, डायबिटीज, हार्ट प्रॉब्लेम्स आणि कॅन्सर, ह्या 3 आजारांचं प्रमाण आपल्याला म्हणता येईल की खूप जास्त वाढलेलं आहे. आणि यामुळे हे कुठेतरी आपल्या जीवनशैलीच्या, आपल्या खाद्यसंस्कृतीच्या बदलांमुळे झालेलं थोडक्यात. आणि जर ही तृणधान्य आपण सातत्याने रोज दैनंदिन आपल्या आहारामध्ये समाविष्ट केली तर कुठेतरी ह्या सगळ्या सूक्ष्म अन्नद्रव्य आणि इतर घटकांमुळे, पोषक घटकांमुळे आपल्या शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढेल आणि ह्या सर्व आजारांवर आपण कुठेतरी काही प्रमाणात कंट्रोल करू शकतो किंवा त्याला स्टॉप करू शकतो आपण, असं म्हणू शकतो. म्हणून याला सुपरफूड म्हटलेलं आहे. मॅडम, आत्ताच तुम्ही सांगितलं की जे मिलेट्स असतात त्यामध्ये कार्बोहायड्रेट, प्रोटीन या व्यतिरिक्त भरपूर मिनरल्स पण आहेत आणि अतिशय महत्त्वाचे आहेत ते. पण मग आता अलीकडे आपण गव्हाची चपाती प्रिफर करतो. पूर्वी आपण ज्वारीची भाकर म्हणू दे किंवा मग बाजरीची भाकर म्हणू दे, ती दैनंदिन आहारात असायची. आता अलीकडे बरेच लोक गव्हाची म्हणजे चपातीच आपण प्रिफर करतो. तर असं का झालं? का आपण त्या मिलेट्सपासून दूर गेलो? इतके महत्त्वाचे आहेत मिलेट्स. ॲक्च्युली मागच्या काही 40-50 वर्षांपूर्वीपासून किंवा आपण असं म्हणू शकतो की जशी हरित क्रांती झाली आणि त्यानंतर जे आपल्या शेती पद्धतीमध्ये बदल झाले, त्यामध्ये काय झालं की आपले जे पूर्वापार शेती पद्धतीमध्ये चालू असणारे तृणधान्य जे आपलेच मिलेट्स होते ते कुठेतरी लोप पावत गेले हळूहळू, आणि याचं प्रमाण कमी होत गेलं. आणि आपल्या शेतामध्ये खूप जास्त प्रमाणात पिकू लागला तांदूळ आणि गहू. खरं तर त्यावेळेसच्या काळासाठी हे अति आवश्यक होता हा बदल घडवणं, कारण आपल्या भारताच्या लोकसंख्येची
पोट भरणे किंवा गरज भागवणे हे त्या काळाची गरज होती किंवा ते महत्वाचं होतं आणि म्हणून हा बदल घडला. पण ह्या सगळ्या याच्यामध्ये शेती पद्धतीच्या बदलांमुळे काय झालं माहितीये का, की आपली खाद्य संस्कृती हळूहळू बदलत गेली. भाकरी जे आपण म्हणतोय, ज्वारी, बाजरी, नाचणी किंवा इतर भगर वगैरे ह्या सगळ्या गोष्टींचा जो आहारातला समावेश होता तो हळूहळू शेतामधल्या पिकांच्या बदलामुळे आपलं कमी झाला आणि ह्याची जागा निश्चितच गव्हाणी घेतली, कारण गहू जास्त पिकवायला लागले. आणि आत्ताची जर आपण जीवनशैली पाहिली तर तुम्ही, मी किंवा इतर अनेक महिला अशा बाहेर काम करणाऱ्या असतात, तर ह्यांच्या कामाच्या पद्धतीमुळे आणि वाढत्या आहाराच्या बदलांमुळे किंवा आता मुलं जे आपण बोलतोय, शाळा कॉलेजमध्ये जाणारे मुलं फास्ट फूड प्रेफर करतात. आज आपण रोज सकाळी लहान मुलांना घरामध्ये बिस्किटचा पुडा सहजच हातात देतो किंवा ब्रेड, खारी, टोस्ट, ह्या गोष्टींचा अतिशय वापर हळूहळू वाढला आणि ते आपण म्हणतो ना, आपल्या जिभेचे चोचले पुरवण्याच्या ज्या गोष्टी आहेत त्या खूप वाढल्या. आणि साहजिकच एकदा जर आपल्याला ती सवय झाली तर आपण पुन्हा मागे नाही जात. आज आपण पाहतो आपल्या मुलांना आपण भाकरी खा म्हटलं तर खाणार नाहीत ते, किंवा फार बळजबरी आपल्याला त्यांना आग्रह करून कुठल्या ना कुठल्या माध्यमातून ते खायला घालायला लागतं. तर ही आहार संस्कृती जी बदलत गेली आहे त्यामुळं हे सगळं मागे पडलं आणि आपण कुठेतरी फास्ट फूडच्या मागे लागलो, रेडीमेड फूडच्या मागे लागलो आणि ह्याचे इतर दुष्परिणाम आपल्याला आजारांवर किंवा आपल्या तब्येतीवर दिसायला लागले. खरं तर ही जी मिलेट्स आहेत त्याच्यामध्ये खूप जास्त प्रमाणात पोषक तत्वे आहेत. उदाहरण सांगायचं झालं तर लोह, ज्या लोहामुळे आपल्या महिलांमध्ये, विशेष करून किशोरवयीन मुलींमध्ये जे ॲनिमियाचं प्रमाण खूप वाढलंय. आपण निश्चितच आपल्यालाही सोपं वाटतं की पोळी करा आणि पटपट पोळ्या केल्या की मोकळं झालं, भाकरी करायला थोडा वेळ लागतो, मग आपण पण ते थोडंसं टाळायला लागलो, बरोबर. मग गव्हामध्ये जे लोह आहे ते खूप अत्यल्प प्रमाणामध्ये आहे. 3.5 ते 4 पर्यंत लोह मिलीग्राम पर 100 धान्यामध्ये असतं, गव्हामध्ये असतं. तर तेच लोह तुम्ही जर आता बाजरीमध्ये विचार केला तर जवळपास 8 मिलीग्राम आहे 100 ग्राममध्ये. नाचणीमध्ये जर विचार केला तर 6.5 मिलीग्राम पर 100 ग्राम नाचणीमध्ये आहे. असं प्रत्येक तृणधान्यामध्ये, प्रत्येक मिलेटमध्ये आयर्नचं प्रमाण, कॅल्शियमचं प्रमाण जवळपास 350 मिलीग्राम कॅल्शियम हे पर 100 ग्राम मिलेट्समध्ये असतं म्हणायला हरकत नाही. व्हॅरी करतं ते, म्हणजे ज्वारी, बाजरी, नाचणी, सावा किंवा भगर ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये थोड्याफार प्रमाणामध्ये कमी जास्त आहे. पण ही रेंज आहे की एवढं कॅल्शियम आपण घेत नाहीत. थोडक्यात हे एवढं कॅल्शियम आपण टाळतोय ते मिलेट्स न खाता आणि त्याचा डायरेक्ट परिणाम आपल्या शरीरावर होतोच की. म्हणजे जर आयर्न विचार केला तर ते आयर्न आपण तेवढं कमी खातोय म्हणून ॲनिमियाचं प्रमाण वाढलंय, रक्तक्षय वाढलंय. HB आज ॲडोलसंट गर्ल्समध्ये जर आपण पाहिलं तर HB खूप कमी मुली अशा असतील, साधारणपणे 60 ते 70% महिला आणि मुली ह्या ॲनिमिक आहेत आपण म्हणूयात. 10 पेक्षा कमी जर HB असेल तर आपण ॲनिमिकचे ग्रेड्स होतात आपल्याला माहिती आहे. आपलं HB हे 10च्या वरतीच पाहिजे. तर हे फार कमी प्रमाण होत गेलं आणि मग या ॲनिमियामुळे आज कॉलेजमधल्या मुली सातत्याने चक्कर येऊन पडताना आपण पाहतो. खूप कमी वयामध्ये आपल्याला गुडघे आणि कंबरेचे आजार किंवा जॉईंट पेन्स व्हायला लागले. डोकंदुखी असेल, मायग्रेन असेल, हे सगळं आपल्या शरीराची रोगप्रतिकारक शक्ती कमी झाल्याची लक्षणं आहेत. आणि ॲनिमियाची लक्षणं हीच आहेत. आपण जर कॅल्शियम डेफिशियन्सी आज आपण आपल्या शरीराची पाहिली तर खूप कमी वयामध्ये आपल्याला ऑस्टिओपोरोसिस, ऑस्टिओपेनिया याला सामोरं जावं लागतं. ऑस्टिओपोरोसिस म्हणजेच हाडांचा ठिसूळपणा. आपण काय करतोय, आपल्या आहारामध्ये भाजी पण कमी घेतोय, फळं पण कमी घेतोय आणि पोषक तृणधान्य पण टाळतोय. ह्या तिन्हीचा यात एक संयुक्त परिणाम म्हणजे ॲनिमिया आणि हाडांचा ठिसूळपणा असं आपल्याला म्हणता येईल. म्हणूनच जर हे तृणधान्य जास्तीत जास्त प्रमाणामध्ये आपण आहारात घेतले तर ते एक सुपरफूडचं काम करतात, आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात. यात अँटीऑक्सिडंट्स आहेत.
हे अँटीऑक्सिडंट्स विशेष करून आपल्या शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात. आणि हेच साधारणपणे सगळं महत्त्व ह्या तृणधान्यांचं आहे. याच्यासोबतच आपण असं म्हणू शकतो की फिनॉलिक ॲसिड असतील, फ्लेवोनॉइड्स असतील, हे अतिशय महत्त्वाचे अँटीऑक्सिडंट्स आपल्या ह्या तृणधान्यांमध्ये आहेत किंवा मिलेटमध्ये आहेत. तुम्ही इतकं छान महत्त्व सांगताय मॅडम की न्यूट्रिएंट्सनी भरपूर आणि स्पेसिफिकली मिनरल्सनी भरपूर, शिवाय अँटीऑक्सिडंट प्रॉपर्टी असलेले जे मिलेट्स आहेत ते जनरली आपण आता पोळीच्या स्वरूपात म्हणा किंवा कुठेतरी मागे पडलेले आहेत. मग यांना आपल्या आहारात समाविष्ट करायचं असेल तर आपण कुठल्या पद्धतीने त्यांना करता येईल किंवा काय काय प्रॉडक्ट्स किंवा काय आपल्याला खाद्य बनवता येईल जेणेकरून मॅक्झिमम आपला इंटेक वाढेल? भरपूर असे पदार्थ आहेत की ज्यामुळे आपण रेग्युलरली हे सगळे तृणधान्य आपल्या आहारामध्ये घेऊ शकतो. अजून एक सांगायचं राहिलं की हे जे सगळे तृणधान्य आहेत ह्याच्यामध्ये फायबर कंटेंट खूप आहे. बरं. आणि ह्या फायबर कंटेंटमुळे काय होतं की आपली जी पाचन क्षमता आहे किंवा पोटांचे विकार आपण थोडक्यात म्हणू शकतो हे टाळल्या जातात. आपलं पोटांचं आरोग्य चांगलं राहतं. आणि या फायबरमध्ये असलेले व्हिटॅमिन B12 विशेष करून ह्याच्यामुळं पोटांचं, आतड्याचं आरोग्य चांगलं राहतं. आतड्यांची रोगप्रतिकारक क्षमता आपण म्हणू शकतो किंवा कॅन्सर टाळण्याचं जे एक क्षमता आहे ही यामुळे डेव्हलप होते. आणि आपलं पोट साफ राहण्यासाठी मदत करतं. आणि शिवाय पोट लवकर भरल्याचा जो फिलिंग असतो, आपण जेवताना पोट भरल्याशिवाय आपण उठत नाही. मग पोट भरल्याचा जो फिलिंग असतो हा फायबरमुळे जास्त चांगला होतो. आणि वजनही नियंत्रित राहतं. आज आपण वजन कंट्रोल करण्यासाठी बरेच वेगवेगळे प्रयत्न आपले सुरू असतात. तुम्ही खूप छान माहिती सांगताय मॅडम. निश्चितच याचा फायदा आपल्या संपूर्ण शरीरावर अतिशय उत्तम पद्धतीने होतो. मिलेट्सबद्दल आपण अजून जाणून घेऊ. तत्पूर्वी घेऊ एक छोटीशी विश्रांती. दर्शक हो, कुठेही जाऊ नका, बघत राहा कृषी दर्शन. दर्शक हो, आपलं पुनश्च स्वागत. आज आपण चर्चा करतो आहे आपलं धान्य आपलं आरोग्य या विषयावर आणि आपल्यासोबत आहेत डॉक्टर माधुरी रेवणवार मॅडम. मॅडम, मिलेट्सचा आहारात कसा काय समाविष्ट करायचा याबद्दल आपण सांगत होतात. हो, पूर्वी आपल्या आहारामध्ये भाकरी केल्या जायची या मिलेट्सची. परंतु जशी काळ बदलतोय आणि आपण आधीच बोललो की मुलांना विशेष करून हे खाण्याचा फार रस नाही किंवा भाकरी खाण्यामध्ये इंटरेस्ट नाही. मग याच्या व्यतिरिक्त आपण काय करू शकतो तर त्याच पिठाचे आपण थालीपीठ असेल, उपमा असेल, हे करू शकतो. म्हणजे हे आवडीने मुलं खातील. पण एवढंच नाही तर नाचणी असेल, बाजरी असेल, ज्वारी असेल किंवा इतर तृणधान्य जी आपण बोलतोय ह्या सगळ्या तृणधान्यांपासून आपण फास्ट फूड सारखं मॅगी करू शकतो. याच्यापासूनच लाडू करू शकतो. अतिशय उत्तम, सुरेख आणि म्हणजे आपण म्हणतो ना बेसन आणि रव्याचे लाडू सगळ्यांना फार आवडतात. पण त्यापेक्षाही अतिशय चविष्ट आणि खूप सुंदर छान लाडू बाजरी, नाचणी आणि ज्वारीच्या पिठाचे होतात, भगरीचे होतात. तर हे जर आपण पदार्थ केले तर मुलं तर नक्कीच खातील. याच पिठांचा वापर करून आपण शंकरपाळी असेल किंवा चकल्या असतील किंवा बिस्किट्स असतील हे पण करता येईल आपल्याला. कुकीज करता येईल की जेणेकरून आहारातला समावेश ऑटोमॅटिकच वाढेल. कारण हे एक अट्रॅक्शन पॉइंट आहे आजच्या पिढीचं. त्यामुळे हे सगळं करता येईल आणि आपोआपच त्यामुळे इंटेक वाढेल. शेतकऱ्यांसाठी मिलेट शेती ही महत्वाची आहे का मॅडम, किंवा त्यांना काय फायदे होऊ शकतात मिलेट्स जर त्यांनी घेतली शेतीत? बिलकुल मॅडम, अतिशय उत्तम शेती मिलेट्स पासून होते. मिलेट्स हे असे तृणधान्य आहेत किंवा हे मायनर मिलेट्स ज्याबद्दल आपण बोलतोय हे असे तृणधान्य किंवा मिलेट्स आहेत की त्याला पाणी खूप जास्त लागत नाही. कुठल्याही वातावरणामध्ये ते तग धरून राहतात. बरं. खूप जास्त पाण्याचा ताण जेव्हा पडतो तेव्हा हे पूर्ण मर किंवा येत नाही किंवा हे पूर्ण डॅमेज होत नाही. म्हणजे कमी पाण्यामध्ये कुठल्याही वातावरणामध्ये सस्टेन राहणारे हे मिलेट्स आहेत. आणि आजच्या काळाची जर गरज आपण ओळखली, जेव्हा आज आपल्या पूर्ण भारतामध्ये म्हणता येईल प्रत्येकाला मिलेट्सच्या आहाराची गरज आहे. कारण प्रत्येकाच्या शरीरामध्ये कुठे ना कुठे कुठल्या ना कुठल्या पोषक तत्वाच्या कमतरतेमुळे काहीतरी आजार आहे. तर हे सगळं जर ओव्हरकम करायचं असेल, पुढे जायचं असेल तर मिलेट्सची शेती सगळ्यात आधी महत्वाची आहे. जेव्हा शेतकरी हे पिकवतील
तेव्हाच आपल्यासारख्या सगळ्यांना हे मिलेट्स रोजच्या आहारामध्ये घेता येतील. आणि सध्याची गरज जर पाहिली आणि सध्याची डिमांड जर पाहिली तर ह्या मिलेट्सला खूप जास्त चांगला भाव आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी नक्कीच हे फायद्याचं राहणार आहे. कारण सध्याचं आपण वातावरण बघतोय, कधीही पाऊस, कितीही ऊन, पाण्याचा ताण, ह्या अनेक संकटांवर आपले शेतकरी आज सामोरं जात आहेत. मग हे थोडंसं शेतकऱ्यांच्या दृष्टीने जर विचार केला तर एक तग धरून राहणारं स्ट्रॉंग पीक हे मिलेट्सचे असतात. त्यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान होणार नाही. आणि दुसरी गोष्ट, ह्याच मिलेट्स पासून जर आत्ताच्या काळाची गरज ओळखून जर कृषी पूरक व्यवसाय आपण सुरुवात केला, प्रक्रिया उद्योग जर या मिलेट पासून सुरुवात केला तर त्याचंही एक ॲडिशनल बेनिफिट आपल्या शेतकऱ्यांना मिळेल. आणि हे कृषीपूरक व्यवसाय मिलेट्स पासूनचे अतिशय म्हणजे सोपे आणि सुटसुटीत आहेतच. मॅडम, शासनातर्फे या मिलेट्सच्या वापरासाठी काही प्रोत्साहनपर काही कार्यक्रम घेतले जातात का? हो. किंवा काही योजना आहेत का? हो. मिलेट्स, मी जसं म्हणलं की 2023 पासून आपल्याला इंटरनॅशनल इयर ऑफ मिलेट जाहीर केलं. त्यापूर्वी राज्य सरकारने सुद्धा मिलेट इयर जाहीर केलेलं होतं. तर शासनाने नक्कीच ह्या सगळ्या मिलेटला प्रोत्साहन देण्यासाठी प्रत्येक विभागामार्फत, म्हणजे जसं आमचं कृषी विज्ञान केंद्राने पुढाकार घेऊन मागच्या 2 वर्षांपासून स्टेट लेवल काही वर्कशॉप्स घेतलेत, अनेक ट्रेनिंग प्रोग्राम्स घेतलेत. तर ह्या ट्रेनिंग प्रोग्राम्सला सपोर्ट करणं, अवेअरनेस प्रोग्राम्सला सपोर्ट करणं, हे मिलेट इयर जाहीर करून शेतकऱ्यांना म्हणजे कृषी विभाग असेल किंवा इतर योजनांच्या मार्फत बी बियाणं देणं डेमॉन्स्ट्रेशनसाठी, हा सरकारने नक्कीच पुढाकार घेतला आहे की जेणेकरून उत्पादकता, उत्पन्न आणि प्रक्रिया उद्योग या सगळ्या ह्याला ऑटोमॅटिक चालना मिळेल. बरं, शासनासोबतच इतर संस्था देखील या कार्यामध्ये सहभागी होतात का? हो, आहेतच की. उदाहरण देऊ इच्छिते, आमचं कृषी विज्ञान केंद्र सगरोळी, संस्कृती संवर्धन मंडळ संचलित आमचं कृषी विज्ञान केंद्र हे नांदेड जिल्ह्याचं दुसरं कृषी विज्ञान केंद्र आहे. आणि आम्ही ब्युरो व्हेरिटास या कंपनीच्या सहकार्याने आणि इतर काही प्रोजेक्ट्सच्या माध्यमातून आम्ही मिलेट्सचे अवेअरनेस प्रोग्राम पूर्ण मराठवाड्यामध्ये रन करतोय. त्याच्यासोबतच मिलेट्सचे प्रक्रिया प्रशिक्षण सुद्धा आम्ही सातत्याने घेतोय. आणि ज्यामधून आज नांदेड जिल्ह्यामध्ये किंवा इतर जिल्ह्यांमध्ये जे लाभार्थी आहेत ह्या प्रशिक्षणाचे, अशा अनेक लाभार्थ्यांनी त्यांचे प्रक्रिया उद्योग सुद्धा सुरू केलेले आहेत. बचत गटांच्या महिला विशेष करून आपण म्हणू शकतो की बचत गटांच्या महिलांना आज फक्त बचत करा एवढं सांगण्यापुरतं मर्यादित नाही, तर आज ज्या ठिकाणी शेतीवर आधारित उद्योगांची गरज आहे आणि तिथे महिलांचा सहभाग अतिशय महत्त्वाचा आहे, त्या ठिकाणी एक नाविन्यपूर्ण उद्योग सुरुवात करण्यासाठी हे सगळे प्रशिक्षण कार्यक्रम महत्त्वाचे ठरत आहेत. या विषयावर आपण पुन्हा चर्चा करू मॅडम. तत्पूर्वी घेऊया एक छोटीशी विश्रांती. दर्शक हो, कुठेही जाऊ नका, बघत रहा कृषी दर्शन. दर्शक हो, आपलं पुन्हाचे स्वागत. आज आपण चर्चा करतो आहे आपलं धान्य आपलं आरोग्य या विषयावर आणि आपल्याबरोबर आहेत डॉक्टर माधुरी रेवणवार मॅडम. मॅडम, प्रक्रिया उद्योगाबद्दल सांगत होत्या मिलेट्सचे, काय सांगाल? प्रक्रिया उद्योग बद्दल आम्ही जे प्रशिक्षण कार्यक्रम आजपर्यंत मागच्या 2 वर्षापासून घेत आहोत, यामुळे आणि अवेअरनेस प्रोग्राम्समुळे आज मराठवाड्यामध्ये जे बायोफोर्टिफाईड ज्वारी आहे, बायोफोर्टिफाईड ज्वारीचं उत्पादन खूप वाढलं आहे. आमच्या कृषी विज्ञान केंद्राने अनेक ठिकाणी अनेक शेतकऱ्यांना, हजारो शेतकऱ्यांना याचं बियाण्याचं सुद्धा वाटप केलेलं आहे डेमॉन्स्ट्रेशन्स म्हणून, आणि त्यांनी त्यांची उत्पादकता तर वाढवलीच आहे. त्याच्यासोबत जे प्रशिक्षण कार्यक्रम विशेष करून हँड्स ऑन ट्रेनिंग आपण ज्याला म्हणतो, प्रत्यक्ष प्रॅक्टिकल्स करून महिलांना ह्याचे पदार्थ कसे करायचे हे ज्यावेळेस शिकवले, त्यावेळेस त्यांनी स्वतः करून ज्यावेळेस चव घेतलेली आहे पदार्थांची. आपल्याला वाटतं ना की ज्वारीचे लाडू कसे करायचे, ज्वारीचा कधी लाडू खाल्ला नाही. पहिलं महिला म्हणतात ज्वारीचा लाडू कसा करतात, म्हणजे बेसनचा लाडू खाल्लेला आहे, तिळाचा लाडू खाल्लेला आहे, शेंगदाण्याच्या पिठाचा लाडू खाल्लेला आहे. ज्वारीच्या पिठाचा लाडू हा महिलांना नवीन वाटतो. ज्वारीच्या पिठाचा किंवा नाचणी असेल, बाजरी असेल, ह्या सगळ्यांचे लाडू, चकली, शेव, चिवडा किंवा इतर सगळे पदार्थ ज्यावेळेस आम्ही करून दाखवतो महिलांना आणि त्या स्वतः चव घेतात, म्हणजे त्यांना स्वतःला विश्वास नाही बसत की आपण एवढे वर्ष हे केलेलं नाही आणि हे जर केलं असतं तर आपल्याच घरातल्या मुलांचा आहार एकतर बदलला असता किंवा
अजून सुधारला असता आणि आपल्यासोबतच अजून इतर काही 4 लोकांचा आपण सपोर्ट करू शकलो असतो. पण या प्रशिक्षणामुळे अशा अनेक महिला तयार झालेल्या आहेत की ज्यांनी त्यांचे छोटे छोटे व्यवसाय सुरू केले. फक्त नांदेड जिल्हाच नाही तर सोलापूर साईडच्या काही महिला आहेत, लातूर साईड आहे, छत्रपती संभाजीनगरच्या काही महिला आहेत. त्यांनी ह्या प्रशिक्षणाद्वारे हेच लाडू, चकली, बिस्किट्स विशेष करून तयार केलेत. खूप छान अशी पॅकेजिंग, ब्रँडिंग, महिला बचत गटांचं नाव त्यावर ब्रँड केलं. हे जर केलं तर त्यांची आज लाखोंमध्ये विक्री वेगवेगळ्या प्लॅटफॉर्म्सवरती ह्या पदार्थांची होत आहे. आणि नक्कीच यासोबत कृषी विज्ञान केंद्रासोबत उमेद अभियान असेल, महिला आर्थिक विकास महामंडळ असेल, सगळ्यांनी याला सपोर्ट केलेला आहे. आणि या माध्यमातून आज हजारो महिला या उद्योगामध्ये उतरलेल्या आहेत. पण फक्त प्रक्रिया उद्योग म्हणजे ही लाडू, चकली, शेव, चिवडा एवढंच नाही, तर ह्याचं महिलांनी किंवा शेतकरी उत्पादक कंपनींनी ह्याची जर फक्त ग्रेडिंग केली किंवा प्राथमिक ज्याला आपण प्रक्रिया म्हणतो, क्लिनिंग, ग्रेडिंग, डिहस्किंग, हे जरी करून फक्त विक्रीसाठी ठेवलं तरी सुद्धा शेतकरी घेतात. आणि ह्याची प्रक्रिया बियाणं प्रक्रिया म्हणून जरी आपण करून विकली तर बियाण्यासाठी सुद्धा आज शेतकऱ्यांना मिलेट्स उपलब्ध नाहीत. तर मग बियाणे प्रक्रिया करून सुद्धा आपण एक चांगला उद्योग शेतकरी उत्पादक कंपनी किंवा महिला बचत गट करू शकतात. आमच्या भागामध्ये काही अशी शेतकरी उत्पादक कंपनी आहेत की त्यांनी ह्याचं बियाणे तयार करून विक्री सुरुवात केली आहे. आम्ही कृषी विज्ञान केंद्राने सुद्धा केलेली आहे. आपण एक उदाहरण आपण पाहतो, लातूर, सोलापूर भागामध्ये पण आहे की ज्वारी आणि बाजरीच्या भाकरी मिळतात, कडक भाकरी. आज जे ताटामध्ये आपण आपल्या घरी पाहतो गरम भाकरीच असेल तर आपण खातो, पण इतर ठिकाणी जिथे भाकरी करत नाहीत किंवा भारताच्या बाहेर सुद्धा ह्या भाकऱ्या जातात. विशेष करून जास्त अगदी 6-8 महिने त्या भाकऱ्या टिकतात. आणि अगदी पापड सारखं किंवा खाकरा ज्याला म्हणतो, खाकराच असतो तो, फक्त ज्वारी, बाजरी, नाचणी त्यात ऍड करू शकतो आपण. तर हे एका विशिष्ट जागेसाठी किंवा जिल्ह्यासाठी मर्यादित न राहता आज सगळीकडेच झालेला आहे. तर आमच्या भागामध्ये अशा काही महिला आहेत की त्या ह्या भाकरीचा सुद्धा उद्योग करतात. म्हणजे बघा, गरज, समाजाची गरज काय आहे ती ओळखून जर आपण हे उद्योग केलं तर नक्कीच तो यशस्वी होतोच. आणि आज समाजाची गरज आहे की मिलेट्सला इंट्रोड्यूस करणं किंवा मिलेट कुठल्या ना कुठल्या माध्यमातून आपण त्यांना तयार करून देणं. आज आपण जर म्हणालो की नाही मला मॅगी पाहिजे आणि ती मॅगी मला ज्वारीची पाहिजे किंवा नाचणीची मॅगी पाहिजे, तर आपण घरी करायला वेळ नाही आपल्याला. मग ह्या माध्यमातून महिला बचत गटांना सुद्धा आर्थिक सपोर्ट मिळतोय. आणि हे सगळे धान्य असे आहेत की लहान बाळापासून गरजेचे आहे. सगळ्यांना 6 महिन्याचं बाळ जेव्हा होतं तेव्हा आपण वरचं खाणं, त्याला आपण विनिंग मिक्स म्हणतो, ते सुरू करतो. ह्या विनिंग मिक्स मध्ये आज नाचणी सत्व बाजारात मिळतं. आपण जर पाहिलं असेल वेगवेगळ्या ब्रँडची नाचणी सत्व असतात. अगदी 100 ग्रॅम नाचणी सत्व आपल्याला 100 रुपयापर्यंत, 125 रुपयापर्यंत विकत घ्यावं लागतं. म्हणजे हे जे प्रक्रिया उद्योग गरज ओळखून जर आपण सुरू केलं तर महिलांना खूप चांगला आर्थिक नफा याच्यातून मिळेल. असे अनेक उदाहरणं आपल्याला या माध्यमातून देता येतील. आणि याच्या थ्रू फक्त आपण समाजाचा आरोग्यच नाही सुधारत आहेत, तर महिला बचत गट किंवा शेतकरी उत्पादक कंपनी यांना आर्थिक बळ देण्याचं सुद्धा याच्या माध्यमातून आपण काम करतोय असं वाटतं. मिलेट्स हा खूप महत्त्वाचा टॉपिक आहे मॅडम आणि तुम्ही खूप छान माहिती आम्हाला दिली. दर्शक हो, आज मॅडम आपल्याकडे आल्या आणि नेमके मिलेट्स म्हणजे काय, का त्यांना सुपरफूड म्हणतात आणि कसं काय आपण त्यांना आपल्या आहारामध्ये समाविष्ट करू शकतो याबद्दल मॅडमनी अगदी डिटेलमध्ये सांगितलं. मॅडम, आपण इथे आलात त्याबद्दल दूरदर्शनच्या वतीने मी आपले आभार मानते. धन्यवाद. धन्यवाद मॅडम.